नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 100 महत्त्वाचे सायन्सचे प्रश्न पाहू. हे प्रश्न पाहताना आपण मराठी आणि इंग्रजीमध्ये पाहू. या प्रश्नांचा अभ्यास करूया. तर सुरू करू. आधुनिक आवर्त सारणीत, ज्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतो, घन सत्रामधील मूलद्रव्यांना काय म्हणतात? घन म्हणजेच काय? ग्रुप. पिरियडिक टेबल असा जर विचार केला तुम्ही तर आवर्त म्हणजे आडव्या ओळी आणि घन म्हणजे हे उभे रकाने आपल्याला जे दिसतात त्यांना आपण घन असे म्हणतो. तर 17 क्रमांकाचा जो घन आहे तर त्या घनामध्ये आपल्याला कोणते मूलद्रव्य आहेत? तर त्यामध्ये आपल्याला फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन, आयोडीन वगैरे मूलद्रव्य दिसून येतात. तर यांना काय म्हटलं जातं? तर यांना हॅलोजन कूल म्हटलं जातं, हॅलोजन फॅमिली म्हणलं जातं. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली आर लोकेटेड इन ग्रुप 17. हे लक्षात ठेवा. 17 क्रमांकाचा जो ग्रुप आहे तो परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तो परीक्षकांचा आवडता ग्रुप आहे. त्यावर अनेक प्रश्न तयार होतात. थोडंसं फास्ट बोलणार आहे मी आज, कारण 100 प्रश्न आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका घनात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची अणुत्रिज्या म्हणजे काय? तर ॲटॉमिक रेडियस काय होते असं विचारलंय. या प्रश्नाचं उत्तर आहे वाढते. वरून खाली येताना रेडियस कमी होत नाही तर वाढते. त्याचं कारण आहे वरच्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक आणि खालच्या मूलद्रव्याचा अनुक्रमांक यात फरक होत जातो, अनुक्रमांक वाढत जातो. साहजिकच काय होतं, अनुक्रमांक वाढत गेला तर कवच वाढत जातात. कवच म्हणजेच काय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण शेल म्हणतो. शेल वाढत जातो, आकार वाढत जातो अणूचा थोडक्यात. आणि आकार वाढतो म्हणजेच काय, तर अणुत्रिज्या वाढते. घनामध्ये वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून काय होते? अणुत्रिज्या वाढते. इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल त्याला? ॲज वन मूव्स डाऊन अ ग्रुप द ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस ड्यू टू द ॲडिशन ऑफ न्यू शेल. नवीन शेलची पडणारी भर अणुत्रिज्या वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अल्कधर्मी मृदा धातू कोणत्या गणात आहेत? अल्कधर्मी मृदा धातूला आपण काय म्हणतो? अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो. ते कोणत्या ग्रुपमध्ये आहेत? तर त्याचं उत्तर आहे ग्रुप 2. ग्रुप 2 मध्ये जे काही मूलद्रव्य आहेत त्यांना आपण अल्कधर्मी मृदा धातू असं म्हणतो. अल्कलाइन अर्थ मेटल्स आर प्रेझेंट इन द सेकंड ग्रुप. आता हे का प्रेझेंट आहेत हे तुम्ही अभ्यासायचं आहे किंवा पुढे प्रश्न येईल त्यावर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बॉक्साईट हे कोणत्या धातूचं धातुक आहे? धातुक म्हणजेच काय, ज्याला आपण ओर म्हणतो इंग्रजीमध्ये. तर या धातुकामध्ये काय होतं, आपल्याला मूळ मूलद्रव्य सापडत असतं. मूलद्रव्य हे या धातुकाच्या माध्यमातून आपण वेगळं करत असतो. तर लक्षात घ्या की बॉक्साईट हे कोणत्या धातूचे धातुक आहे? तर याचं उत्तर आहे ॲल्युमिनियम. बॉक्साईट इज द ओर ऑफ द मेटल ॲल्युमिनियम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिन्नाबार हे कोणत्या धातूचे धातुक आहे? तर सिन्नाबार कशाचं आहे? तर ते पाऱ्याचं धातुक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, कॅसिटराइट हे कोणत्या धातूचे धातुक आहे? तर याचं उत्तर आहे टीन किंवा कथील याचं हे धातुक आहे. टूथपेस्टमध्ये दातांवरील घाण दूर करण्यासाठी कोणता घटक वापरलेला असतो? तर याचं उत्तर आहे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट हा जो घटक आहे म्हणजे काय, तर टूथपेस्ट जी असते आपली आपण वापरतो, इन द टूथपेस्ट कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट आर द मेन कॉम्पोनंट्स. मुख्य घटक आहेत टू रिमूव्ह द डर्ट फ्रॉम टीथ. दातावरील घाण दूर करण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे घटक प्रमुख आहेत. या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट दिले त्यामुळे ते उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, दातांच्या इनॅमल म्हणजेच काय, तर जे काही आवरण आहे त्याच्या बळकटीसाठी काय आवश्यक असतं? दाताच्या इनॅमलच्या आवरणासाठी काय आवश्यक आहे या ठिकाणी? तर फ्लोराईड आवश्यक आहे. म्हणून फ्लोराईड टूथपेस्ट म्हटलं जातं. तुम्ही जाहिरात बघत असाल तर फ्लोराईड इज नेसेसरी फॉर द इनॅमल कोटिंग ऑन टीथ अँड फॉर द स्ट्रेटनिंग ऑफ. त्यानंतर पुढचा प्रश्न, टेफ्लॉन कशापासून बनवतात? टेफ्लॉन काय आहे? ते एक पॉलिमर आहे. तर हे पॉलिमर कशापासून बनवलेलं आहे? तर टेट्राफ्लोरो इथिलीन पासून बनवलेलं आहे. टेट्राफ्लोरो इथिलीन पासून बनवलेलं असतं. टेट्राफ्लोरो इथिलीन मग काय झालं? हे झालं मोनोमर. या मोनोमर पासून म्हणजेच काय, हे एक वारिक झालं आणि मग यापासून जे बनवलेलं असतं टेफ्लॉन ते काय झालं? बहुवारिक. मराठीमध्ये त्याला इंग्रजीमध्ये सोपा शब्द आहे की पॉलिमर असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, टेफ्लॉनचा उपयोग कशासाठी होतो? तर याचं उत्तर आहे निर्लेप भांडी, ज्याला आपण नॉनस्टिक कुकवेअर म्हणतो, नॉनस्टिक कुकवेअर, तर त्यासाठी होतो. म्हणजेच काय, तर टेफ्लॉन हे आपल्या किचनच्या दृष्टीने उपयोगी असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इंजेक्शनची सिरीज बनवण्यासाठी कोणते बहुवारिक वापरतात? म्हणजेच काय, तर पॉलिमर वापरतात. तर त्याचं उत्तर आहे पॉलिप्रॉपिलिन. कुणी म्हणेल पॉलिप्रोपिलिन म्हणेल, प्रोपिलिन म्हणेल, उच्चार काही असू द्या. तर इंजेक्शनची सिरीज खुर्च्या इथे बनवण्यासाठी काय वापरलं जातं? पॉलिप्रोपिलिन वापरलं जातं. आणि हे काय आहे? तर पॉलिमर आहे. असा प्रश्न आला की पॉलिप्रोपिलिन काय आहे? तर या ठिकाणी पॉली शब्द आलाय, लक्षात घ्या. तर हे काय आहे? पॉलिमर आहे. टेफ्लॉन पण काय आहे? पॉलिमर आहे. पीव्हीसी पाईप म्हणतो ते पण काय? पॉलिमर आहे. आणि हे पॉलिइथिलीन म्हणजेच काय, तर हे पण पॉलिमर आहे. म्हणजे ज्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? बहुवारिक असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, थर्माकोलच्या वस्तू बनवण्यासाठी कशाचा वापर होतो? आता थर्माकोलवर बरेच प्रतिबंध लादले जातात, हे लक्षात घ्या. तर थर्माकोलच्या वस्तू बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर पॉलिस्टायरीन. कुणी पॉलिस्टायरीन म्हणेल, कुणी पॉलिस्टिरीन म्हणेल, काहीही म्हणू द्या, आपल्याला उत्तराशी मतलब आहे. थर्माकोलच्या वस्तू बनवण्यासाठी पॉलिस्टायरीनचा उपयोग होतो. थर्माकोलच्या वस्तू या
पॉलिस्टायरीन नामक बहुवारिकापासून किंवा पॉलिमरपासून बनवल्या जातात. आता असा एखादा प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला आपण जे काही आत्ता हे विचार केलेले पॉलिमर्स आहेत हे दिले जाईल आणि एखादा मोनोमर दिला जाईल, यापैकी कोणता पॉलिमर नाही असं विचारलं जाईल, तर किंवा यापैकी कोणता मोनोमर आहे म्हणजे एक वारिक आहे असंही विचारलं जाऊ शकतं. प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे PVC चा उपयोग कशासाठी होतो. अतिशय सोपा प्रश्न आहे परंतु येऊ शकतो. तर पाईप आणि पिशव्या बनविण्यासाठी म्हणजेच काय, हे जे पॉलिमर आहे पॉलिव्हिनिल क्लोराईड ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा उपयोग पाईप बनवणे म्हणजे आपले नळाचे पाईप असतील, पिशव्या आहेत, दरवाजातील पाय पुसणी, तर हे सर्व बनविण्यासाठी पॉलिव्हिनिल क्लोराईड अर्थात PVC या पॉलिमरचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इथेनॉलमध्ये सोडियम धातूचा तुकडा टाकल्यास कोणता वायू बाहेर पडतो. लक्षात घ्या, इथेनॉल आहे मध्ये सोडियमचा जर तुकडा टाकला तर कोणता वायू बाहेर पडेल, तर या ठिकाणी हायड्रोजन वायू बाहेर पडतो. इथेनॉलमध्ये सोडियमचा तुकडा टाकल्यास हायड्रोजन वायूचे बुडबुडे तयार होतात. व्हेन अ पीस ऑफ सोडियम इज प्लेस्ड इन इथेनॉल बबल्स ऑफ हायड्रोजन गॅस आर रिलीज. लक्षात ठेवा की इथेनॉल या अल्कोहोलमध्ये जेव्हा सोडियम आपण ऍड करतो तेव्हा हायड्रोजनचे बुडबुडे बाहेर पडतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बर्फ वितळण्याचा अप्रगट उष्मा ज्याला काय म्हणतो आपण लॅटंट हीट ऑफ फ्युजन, सुप्त जे असतं त्याला म्हणतो आपण लॅटंट. तर हीट ऑफ फ्युजन किती आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 80 कॅलरी पर ग्रॅम इतका असतं. एखाद्या प्रश्नामध्ये काही जर विसंगती असली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण ती दुरुस्त करू, कारण बोलण्याच्या ओघामध्ये काही चुका होऊ शकतात. द लॅटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस इज काय, तर 80 कॅलरी पर ग्रॅम अशी आहे. बर्फ वितळण्याचा अप्रगट उष्मा द लॅटंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस इज किती आहे, 80 कॅलरी पर ग्रॅम, 80 कॅलरी पर ग्रॅम आहे. त्यानंतर पाण्याचा बाष्पनाचा किंवा व्हेपरायझेशनचा आपण म्हणू, तर पाण्याच्या बाष्पनाचा अप्रगट उष्मा, कारण प्रश्नामध्ये कसेही शब्द वापरले तरी आपल्याला चुकायचं नाहीये. तर लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन, त्यामुळेच इंग्लिशचा आधार घ्यायचा अशा वेळेस. जेव्हा आपल्याला मराठीतील समजत नाही त्यावेळेस इंग्लिश घेऊ, इंग्लिश समजत नाही त्यावेळेस मराठीचा आधार घेऊ. पाण्याच्या बाष्पनाचा अप्रगट उष्मा लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन किती आहे, 540 कॅलरी प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच द लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर इज 540 कॅलरी पर ग्रॅम इतकी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाण्याची विशिष्ट उष्माधारकता. आता हे सगळ्या टर्मिनॉलॉजी तुम्ही लक्षात ठेवा, इंग्रजीमधून मराठीमधून. आपण लॅटेंट हीट ऑफ पाहिलं, आता स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी आलं. तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 कॅलरी पर ग्रॅम. हा प्रश्न महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर पाण्याची विशिष्ट उष्माधारकता 1 कॅलरी प्रति ग्रॅम इतकी असते. म्हणजेच काय, द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर इज 1 कॅलरी पर ग्रॅम इतकी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, मार्क करून ठेवा तुम्ही की मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी म्हणजे काय, सेल्स प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. आता या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं, प्रकाशाच्या रंगाला म्हणजेच काय, थोडक्यात अशा डोळ्यातल्या कोणत्या पेशी आहेत किंवा डोळ्यातील अशा कोणत्या पेशी आहेत ज्या रंगांना प्रतिसाद देतात, तर त्या कोणत्या आहेत लक्षात घ्या, शंक्वाकार पेशी आपण म्हणतो, कोन सेल्स ज्यांना आपण म्हणतो. तर मानवाच्या डोळ्यातील दृष्टिपटलावर, दृष्टिपटल म्हणजे काय, तर रेटिनावर शंक्वाकार पेशी ज्या असतात ना त्या प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात. द कोन सेल्स ऑन द रेटिना ऑफ द ह्युमन आय रिस्पॉन्स टू द कलर ऑफ लाईट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस म्हणजे इंटेन्सिटी आपण म्हणू किंवा अंधुक प्रकाशात प्रतिसाद देतात. म्हणजेच काय, तर प्रकाशाच्या इंटेन्सिटी म्हणता येईल लाईटची, तर लाईटच्या इंटेन्सिटीला म्हणजे ती कशी आहे, डीम असेल किंवा प्रखर असेल तर त्या इंटेन्सिटीला प्रतिसाद देणाऱ्या पेशी कोणत्या आहेत मग या ठिकाणी, तर त्याचं उत्तर आहे दंडाकार पेशी. आपण पाहिल्या कोन सेल्स या रंगाला प्रतिसाद देतात, तर दंडाकार पेशी रोड सेल्स. आता दोन पेशी आहेत डोळ्याच्या रेटिनामध्ये, तर कोणत्या, रोड्स म्हणतो आपण आणि कोन्स म्हणतो. या कोन्स ज्या आहेत त्या रंगाला प्रतिसाद देतात, तर रोड्स ज्या आहेत त्या कशाला, इंटेन्सिटी ऑफ लाईट किंवा प्रकाशाच्या तीव्रतेला प्रतिसाद देतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे घड्याळ दुरुस्तीसाठी कोणते भिंग वापरले जाते. परीक्षेत येऊ शकतं की घड्याळ दुरुस्तीसाठी कोणते भिंग वापरले जाते, तर याचं उत्तर आहे साधी सूक्ष्मदर्शी किंवा सिंपल मायक्रोस्कोपिक किंवा बहिर्गोल भिंग ज्याला आपण कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतो ते वापरले जाते. सिंपल मायक्रोस्कोप और कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज्ड इन वॉच रिपेअरिंग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे निरोगी मानवी डोळ्याला सुस्पष्ट दिसण्यासाठी वस्तूचे किमान अंतर मिनिमम डिस्टन्स किती असावे. म्हणजे एका मर्यादेच्या अलीकडे असलेली वस्तू आपल्याला स्पष्ट दिसत नाही, तुम्ही करून बघा. याला काय म्हटलं जातं, लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असं आपण म्हणतो पुस्तकामध्ये तो शब्द असेल. तर ते किती आहे, तर त्याचं उत्तर आहे 25 सेंटीमीटर. डोळ्यापासून 25 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी जो डोळा आहे आपला तो सुस्पष्ट
स्पष्टपणे पाहू शकत नाही. अ हेल्दी आय कॅनॉट क्लिअरली सी अन ऑब्जेक्ट प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ लेस दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आय. याला काय म्हणायचं, लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन किंवा सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असं आपण त्याला म्हणतो. हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, युरेनियम क्षारांचे, युरेनियम सॉल्टचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करणारे जीवाणू किंवा बॅक्टेरिया कोणते? आता युरेनियमच असेल का, तर इतरही काही खनिज असू शकतात. तर याचं उत्तर आहे जिओबॅक्टर. जिओबॅक्टर हे जे काही जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, हे युरेनियम क्षारांचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून ते पाण्यात मिसळणे काय करतात, रोखतात आणि त्यामुळे प्रदूषण कमी होते. जिओबॅक्टर बॅक्टेरिया कन्व्हर्ट युरेनियम सॉल्ट्स इनटू इनसॉल्युबल सॉल्ट्स. इनसॉल्युबल म्हणजे हे विरघळत नाहीत पाण्यात, आणि प्रिव्हेंट देम फ्रॉम मिक्सिंग विथ वॉटर म्हणजेच पाण्याचं प्रदूषण त्यामुळे काय होतं, कमी होतं. पुढचा प्रश्न आहे, किण्वन, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फर्मेंटेशन म्हणतो, या प्रक्रियेतून मिळणारे कोणते उपउत्पादन? उपउत्पादन म्हणजे काय, बाय प्रॉडक्ट. जैविक कीटकनाशक म्हणजे बायोपेस्टिसाइड आहे. म्हणजे किण्वन प्रक्रिया जी होते फर्मेंटेशनची, तर या प्रक्रियेतून असं कोणतं उत्पादन निघतं की जे बायोपेस्टिसाइड म्हणून काम करतं आणि हे उपउत्पादन आहे म्हणजे बाय प्रॉडक्ट आहे त्या ह्याचा. तर त्याचं उत्तर आहे स्पायनोसॅड. स्पायनोसॅड हे जे बाय प्रॉडक्ट आहे किण्वन प्रक्रियेतून निघणारं, ते एक जैविक कीटकनाशक म्हणून काम करतं. स्पायनोड ए बाय प्रॉडक्ट ऑब्टेन्ड इन द फर्मेंटेशन प्रोसेस इज काय, तर इज अ बायोपेस्टिसाइड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुधातील प्रथिनांचे, प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीन्सचे क्लथन. आता हा शब्द आपण नाही लक्षात ठेवला तरी कोॲग्युलेशन लक्षात राहील. तर क्लथन कोणत्या आम्लामुळे होते, याला दुसरंही काही वापरलं जाऊ शकतं. तर याचं उत्तर आहे लॅक्टिक आम्ल. दुधातील जे काही प्रोटीन्स आहेत त्याचं कोॲग्युलेशन कोणत्या आम्लामुळे होतं, लॅक्टिक आम्लामुळे होतं. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे क्लथन होण्याची प्रक्रिया घडते आणि त्यामुळे मग पुढे काय तयार होतं तुम्ही सांगा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मधुमेह, ज्याला डायबिटीस म्हणतो, असलेल्या रुग्णांसाठी त्यांच्या उपचारासाठी काय वापरलं जातं खालीलपैकी असं विचारलंय. तर इन्सुलिन वापरलं जातं. लक्षात घ्या, इन्सुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित असलेला हा विकार आहे डायबिटीस, मधुमेह, आणि त्यावर उपचारासाठी इन्सुलिन वापरलं जातं. मग ते इंजेक्शन स्वरूपात वापरलं जातं किंवा मग ते औषध गोळ्यांच्या स्वरूपात वापरलं जातं. डायबिटीस इज अ डिसऑर्डर रिलेटेड टू द ॲबिलिटी टू प्रोड्यूस इन्सुलिन अँड इन्सुलिन इज युज्ड फॉर इट्स ट्रीटमेंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲनिमिया या आजारावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इरेथ्रोपॉयटिन. इरेथ्रोपॉयटिन आहे, प्रोटीन नाही आहे, लक्षात घ्या. इरेथ्रोपॉयटिनचा वापर केला जातो. तर ॲनिमिया या आजारावर इरेथ्रोपॉयटिन वापरलं जातं ट्रीटमेंट ऑफ ॲनिमियासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिमोफिलिया. हिमोफिलिया नावाचा जो रोग आहे, यासाठी अलीकडे तर गव्हर्नमेंट देखील प्रयत्न करतं, उपाययोजना त्यासाठी आखतं. तर हिमोफिलिया या आजारावर उपचारासाठी काय वापरलं जातं? आता ह्या हिमोफिलिया आजारात काय होतं हे तुम्ही सांगा. तर हिमोफिलिया या आजारावर उपचारासाठी काय वापरलं जातं? तर या ठिकाणी फॅक्टर 8 हे या ठिकाणी वापरलं जातं. फॅक्टर 8चा उपयोग हिमोफिलियावर उपचार करण्यासाठी होतो. का होतो? तर या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ठिंगूपणा, ज्याला डॉर्फिझम म्हणतो, तर या विकारावर म्हणजे काय, बुटकेपणा, तर या विकारावर उपचारासाठी कोणतं संप्रेरक, संप्रेरक म्हणजे काय, तर हार्मोन, मी मुद्दाम इंग्रजी शब्द पण या ठिकाणी लिहिलेले आहेत, तर वापरलं जातं. तर लक्षात घ्या, सोमोटोस्टॅटिन. सोमोटोस्टॅटिन हे हार्मोन जे आहे ते ठिंगूपणाच्या विकारावर उपचारासाठी वापरलं जातं. सोमॅटोस्टॅनिन इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डॉर्फिझम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विषाणू संसर्गावर, ज्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणतो आपण, उपचारासाठी कोणतं प्रथिन उपयुक्त आहे, कोणतं प्रोटीन उपयुक्त आहे? तर इंटरफेरॉन हे प्रोटीन व्हायरल इन्फेक्शनवर उपयोगी आहे. इंटरफेरॉन इज यूज टू ट्रीट व्हायरल इन्फेक्शन. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कर्करोग, ज्याला कॅन्सर म्हटला जातो, तो उपचारासाठी खालीलपैकी कशाचा वापर होतो? तर त्यासाठी वापर होतो पुन्हा इंटरफेरॉनचाच. कर्करोगावरील उपचारासाठी जैवतंत्रज्ञानाद्वारे म्हणजेच काय, तर बायोटेक्नॉलॉजीद्वारे निर्मित इंटरफेरॉनचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उत्परिवर्तन, ज्याला म्युटेशन म्हटलं जातं, हा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे ह्युगो द व्हिस असं आहे. याचे उच्चार वेगळे होतील, या ठिकाणी टाईप वेगळं झालं तरी ह्युगो द व्हिस असं तुम्ही म्हणा, या ठिकाणी व्ही आहे म्हणून व्हिस म्हणा. फक्त लक्षात ठेवा, ह्युगो द व्हिस यांनी उत्परिवर्तन, म्युटेशनचा सिद्धांत मांडला. म्युटेशन म्हणजे काय, तर अचानक घडून येणारे बदल. अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव या ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे सर्वांच्या लक्षात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे, चुंबकाची म्हणजेच मॅग्नेटची खरी कसोटी कोणती आहे? तर लक्षात घ्या, आपण मॅग्नेट म्हणलं की आपल्याला आकर्षण आठवतं, परंतु त्याची कसोटी
ऍक्टिव्हिटी कोणती आहे हे जर विचारलं आपल्याला, द रिपल्शन आहे. म्हणजेच काय, तर प्रतिकर्षण आहे. रिपल्शन इज द ट्रू टेस्ट फॉर आयडेंटिफाईंग अ मॅग्नेट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे होकायंत्र, ज्याला कंपास म्हटलं जातं, दिशा दर्शवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे सूचीचुंबक, ज्याला मॅग्नेटिक निडल म्हटलं जातं. मराठी काही होऊ शकतं. तर होकायंत्रात दिशा दर्शवण्यासाठी सूचीचुंबकाचा, ज्याला आपण मॅग्नेटिक निडल म्हणतो, तर त्याचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दाबाचे, म्हणजेच काय, तर प्रेशरचे SI पद्धतीतील युनिट किंवा एकक कोणतं आहे असं विचारलंय. याचं उत्तर आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ज्याला आपण पास्कल असं देखील म्हणतो. तर दाबाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल हे आहे, हे लक्षात घ्या. दोन्हीचं मूल्य एकच असतं. न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण काय म्हणतो, पास्कल असं म्हणतो. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सापेक्ष घनतेला, म्हणजेच काय, तर रिलेटिव्ह डेन्सिटीला दुसरं काय म्हटलं जातं? तर विशिष्ट गुरुत्व असं म्हटलं जातं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं म्हटलं जातं. कशाला? तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे सापेक्ष घनतेला म्हटलं जातं. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असे म्हणतात. रिलेटिव्ह डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ अ सबस्टन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अल्कधर्मी, म्हणजेच काय, अल्कलाईन. लक्षात घ्या, आम्लधर्मी ॲसिडिक, अल्कधर्मी अल्कलाईन द्रावणाचा त्या सोल्युशनचा pH, म्हणजेच मराठीत त्याला काय म्हणतो आपण, सामू, किती असतो? आता अल्कधर्मीचा किती असणार आहे? तर 7 पेक्षा जास्त असणार आहे. 7 न्यूट्रल झालं, 7 पेक्षा अधिक झालं तर ते अल्क झालं किंवा अम्लारी झालं किंवा बेस झालं, अल्कली म्हणतो ज्याला आपण, आणि 7 पेक्षा कमी असेल तर ते ॲसिडिक झालं किंवा आम्लधर्मी झालं, हे लक्षात घ्या. त्यानंतर आम्लयुक्त, म्हणजेच ॲसिडिक द्रावणाचा pH किती असतो, म्हणजे सामू किती असतो? तर तो 7 पेक्षा काय असतो, कमी असतो, लेस दॅन 7 असतो. द pH ऑफ ॲसिडिक सॉइल असू द्या किंवा मग सोल्युशन असू द्या, त्याचा pH हा किती असतो, तर 7 पेक्षा नेहमी कमी असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उदासीन द्रावणाचा, उदासीन म्हणजे न्यूट्रल द्रावणाचा सोल्युशनचा pH किती असतो? तर तो असतो 7. लक्षात घ्या. आता ह्या अशा स्केल आहेत, परीक्षेमध्ये 7.5 ते 7.5 दिलं तर मग लक्षात घ्यायचं आपण ती सरासरी करून की 6.5 ते 7.5 पर्यायात दिलेला असेल तर मग तो उदासीन द्रावणाचा झाला, कारण त्याची सरासरी मग 7 येते. म्हणून हे थोडंसं आपण लॉजिक लावून लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. द pH ऑफ न्यूट्रल सॉइल ऑर सोल्युशन, मृदा असू द्या किंवा सोल्युशन असू द्या, तर तो किती असतो, इन बिटवीन 6.5 ते 7.5 म्हणजे किती असतो ॲक्च्युअल, पण व्हॅल्यू आपण त्याला या ठिकाणी 7 असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बेकिंग सोडा, याचे रासायनिक सूत्र म्हणजे केमिकल फॉर्म्युला काय आहे बेकिंग सोड्याचा? बेकिंग सोडा म्हणजेच काय आहे, त्याला आपण काय म्हणतो, खाण्याचा सोडा म्हणतो. तर त्याचं संघटन काय आहे रासायनिक, आपण ज्याला म्हणतो सोडियम बायकार्बोनेट त्याला म्हटलं जातं. द केमिकल कॉम्पोजिशन ऑफ बेकिंग सोडा इज NaHCO3 म्हणजेच काय, तर सोडियम, H म्हणजे काय, तर बाय कार्बोनेट, म्हणजेच याचं उत्तर आहे डी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कॉस्टिक सोडा. लक्षात घ्या, बेकिंग सोडा NaHCO3. आता कॉस्टिक सोडा विचारलंय, त्याचं रासायनिक सूत्र काय आहे, तर याचं उत्तर आहे NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण म्हणतो त्यालाच काय म्हटलं जातं, कॉस्टिक सोडा म्हटलं जातं. त्याचं रासायनिक सूत्र काय आहे, NaOH. द केमिकल फॉर्म्युला ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इज NaOH, त्यालाच काय म्हटलं जातं, मग कॉस्टिक सोडा म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चुन्याची निवळी किंवा लाईम वॉटरचे रासायनिक सूत्र काय आहे, तर याचं उत्तर आहे CaOH2, म्हणजेच काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड ज्याला आपण चुन्याची निवळी देखील म्हणतो, तर त्याचं जे सूत्र आहे ते आहे CaOH2 असं त्याचं सूत्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खते तयार करण्यासाठी कोणत्या आम्लारीचा उपयोग होतो, तर या ठिकाणी उत्तर आहे अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH. आता या ठिकाणी असं लिहिलं गेलं पाहिजे, NH4OH याचा उपयोग होतो, तर अमोनियम हायड्रॉक्साईडचा उपयोग खते तयार करण्यासाठी होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आम्लामध्ये कोणते मुख्य आयन असते, तर आम्लामध्ये कोणतं असणार आहे, सरळ सरळ ॲसिडमध्ये कोणतं असणार आहे, तर H+ किंवा प्रोटॉन किंवा हायड्रोजन आयन इज द मेन कंपोनंट इन एन ॲसिड. त्यानंतर आम्लारीमध्ये कोणता मुख्य आयन असतो, आता लक्षात घ्या ह्या डेफिनेशनच आहेत. H+ देणारा ॲसिड असतो, OH देणारा बेस असतो किंवा आम्लारी असतो, अल्कली असतो. तर हे लक्षात घ्या तुम्ही. तर आम्लारीमध्ये कोणता मुख्य घटक आहे, तर OH- आहे, ॲसिडमध्ये H+ आहे, आम्लारीमध्ये OH- आहे. द हायड्रॉक्साईड आयन इज द मेन कंपोनंट इन अ बेस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आम्ल व आम्लारी यांच्या संयोगाने काय तयार होते, म्हणजे ॲसिड घेतलं आणि बेस घेतलं तर यांच्या संयोगाने काय तयार होईल, तर क्षार आणि पाणी तयार होतं. तर उदाहरण बघा तुम्ही, आपण HCl घेऊ प्लस NaOH, या ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर या ठिकाणी हे NaCl तयार होईल आणि
HOH म्हणजेच काय, H2O वॉटर तयार होईल. तर क्षार व पाणी, सॉल्ट अँड वॉटर तयार होतो. आम्ल व आम्लरीच्या संयोगाने क्षार व पाणी निर्माण होतात आणि याला कोणती रिॲक्शन म्हटलं जातं, तर उदासीनीकरण रिॲक्शन म्हटलं जातं. लक्षात घ्या. म्हणजेच इंग्रजीमध्ये याला काय म्हणू आपण, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन म्हणू. द कॉम्बिनेशन ऑफ अन ॲसिड अँड अ बेस प्रोड्युसेस सॉल्ट अँड वॉटर अँड धिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र किंवा भारतीय अंतराळ संशोधन केंद्र किंवा संघटना, आता या ठिकाणी केंद्र झाले परंतु ऑर्गनायझेशन असल्यामुळे हे संघटना आहे. तर भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना किंवा केंद्र किंवा संस्थाची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे 1969 मध्ये झाली. द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला आपण म्हणतो, त्याची स्थापना 1969 मध्ये झाली. असे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये, तुम्ही लक्षात घ्या. आता या ठिकाणी जसं केंद्र म्हटलंय तसं काहीही म्हटलेलं असू शकतं. आपल्यासाठी हे इस्रो यावरून आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिक्षण क्षेत्रासाठी म्हणजेच एज्युकेशन सेक्टर ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी कोणता भारतीय उपग्रह वापरला जातो. तर सरळ सरळ उत्तर या ठिकाणी दिसतं की एज्युसॅट. द एज्युसॅट सॅटेलाइट इज यूज्ड एक्सक्लुझिव्हली फॉर द एज्युकेशन सेक्टर. बाकीचे वेगवेगळे आहेत. इनसॅट जनरल आहे, जीसॅट जनरल आहे, IRS म्हणजे रिमोट सेन्सिंग दूरसंवेदन आहे. एज्युसॅट हे प्युअर असं म्हणता येईल की समर्पित केलेलं आहे शिक्षणासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अवकाशात प्रक्षेपित केलेली दृश्य प्रकाश दुर्बीण व्हिजिबल लाईट टेलिस्कोप कोणती आहे. तर याचं उत्तर आहे हबल. 1990 साली अमेरिकेच्या नासा संस्थेने हबल या दृश्य प्रकाश दुर्बिणीचं काय केलं होतं, अवकाशात प्रक्षेपण केलं होतं. तर लक्षात घ्या, व्हिजिबल लाईट टेलिस्कोप कोणती आहे, तर हबल ही आहे. 1990 साली अमेरिकेच्या नासा या संस्थेने, नासाचा लॉंग फॉर्म काय आहे मग सांगा तुम्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेचं मुख्यालय कोठे आहे, म्हणजे इस्रोचं मुख्यालय कुठं आहे, तर ते मुख्यालय बेंगळूर येथे आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, GMRT म्हणजे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप दुर्बीण कोणत्या लहरींवर, वेव्हजवर आधारित आहे. त्याचं उत्तर आहे रेडिओ लहरी. GMRT ही जी आहे ही भारतातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे, जी रेडिओ लहरींवर कार्य करते. त्यानंतर पुढचा प्रश्न, मेंडेलच्या एकसंकर संकरित प्रयोगात F2 पिढीचा स्वरूप विद्या गुणोत्तर काय असतो. म्हणजेच काय, तर मोनोहायब्रिड क्रॉस, मेंडेलचं जे मोनोहायब्रिड क्रॉस ज्याला आपण म्हणतो, तर या पिढीचा फेनोटाईप रेशो काय असतो. याचं उत्तर आहे 3:1. मेंडेलच्या एकसंकर संकरित प्रयोगात F2 पिढीचा स्वरूप विधा गुणोत्तर किती असतं, 3:1 असतं. इन मेंडेल्स मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट द फेनोटाईप रेशो ऑफ F2 जनरेशन इज 3:1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सेंद्रिय शेतीमध्ये कशाचा वापर पूर्णपणे टाळला जातो. तर याचं उत्तर आहे रासायनिक खते आणि कीटकनाशके, ज्याला आपण केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स म्हणतो. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून देशी वाणाचा वापर केला जातो, ज्याला आपण ऑर्गॅनिक फार्मिंग असं पण म्हणतो किंवा जैविक शेती असंही म्हणतो. निरोगी मानवी शरीराचे सामान्य तापमान म्हणजे नॉर्मल बॉडी टेम्परेचर सुमारे किती असतं, तर याचं उत्तर आहे 37 डिग्री सेल्सिअस इतकं ते असतं. द नॉर्मल टेम्परेचर ऑफ ए हेल्दी ह्युमन बॉडी इज अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डेंग्यू हा आजार कशामुळे होतो. तर याचं उत्तर आहे डासाच्या दंशामुळे. डासाचे दंश आहेत, तर मग आता हे कोणता डास आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. डिसीज लाईक डेंग्यू असेल, एलिफंटासिस म्हणजे हत्तीपाय रोग असेल, तर हे सगळे रोग जे आहेत ते डासाच्या दंशामुळे होतात. तर वेगवेगळे रोग आहेत, मग मलेरिया होतो, डेंग्यू होतो, हत्ती रोग होतो, क्युलेक्स डासाचे होतो, त्यानंतर ॲनाफिलिसमुळे हिवताप वगैरे होतो, मलेरिया ज्याला आपण म्हणतो. तर या गोष्टी देखील तुम्ही एका टेबलच्या स्वरूपात लक्षात ठेवा. किंवा आपण आपल्या ज्या काही पोस्ट आहेत, आता मेंबर्स ओनली पोस्ट देखील काही आहेत आणि त्याचबरोबर आपण सहसा तर ओपन ठेवतो सर्व, तर त्यामध्ये मी हा टेबल तुम्हाला ॲड करेल, तुम्ही ते नक्की पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जगणाऱ्या प्राण्यांना काय म्हटलं जातं. तर त्यांना बरेचदा स्कॅव्हेंजर्स, स्वच्छता कर्मी देखील म्हणून संबोधलं जातं, कारण जे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जगतात त्यांना स्वच्छता कर्मी म्हणतात. जसं की तरस असेल, गिधाडे असतील, कारण त्यामुळे काय होतं की वातावरणामधील जी काही स्वच्छता आहे ती राखली जाते.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मृत शरीरावरील सेंद्रिय पदार्थांचे ऑर्गॅनिक मॅटरचे शोषण करून जगणाऱ्या सूक्ष्मजीवांना, ज्याला मायक्रोब्स म्हणतो, त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना मृतोपजीवी म्हटलं जातं, स्पॅरोझोइक असं म्हटलं जातं. मृत शरीरातील द्रव सेंद्रिय पदार्थांचे शोषण करून जगणाऱ्या सजीवांना मृतोपजीवी असं म्हटलं जातं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट लाईव्ह बाय अब्झॉर्विंग लिक्विड ऑर्गॅनिक मॅटर फ्रॉम डेड बॉडीज आर सेड टू स्पॅरोझोइक न्यूट्रिशन असं त्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, गोचीड, ओवा आणि ढेकूण हे कोणत्या प्रकारचे पोषण करतात? तर त्यांचं उत्तर आहे बाह्य परजीवी, एक्टोपॅरासाइट्स ज्यांना आपण म्हणतो, किंवा इक्टोपॅरासाइट्स हे कुणी म्हणतं. तर इतर प्राण्यांच्या पृष्ठभागावर राहून रक्त शोषणाऱ्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण असं म्हटलं जातं. द मेथड ऑफ लिव्हिंग ऑन द सर्फेस ऑफ द अदर ॲनिमल्स अँड सकिंग ब्लड इज कॉल्ड इक्टोपॅरासिटिक न्यूट्रिशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पट्टकृमी ज्याला टेपवर्म म्हणतो आपण, आणि गोलकृमी ज्याला राऊंडवर्म म्हटलं जातं. तर पट्टकृमी आणि गोलकृमी कोणत्या प्रकारचे पोषण करतात, सहभागी असतात कशामध्ये? तर त्याचं उत्तर आहे अंतःपरजीवी, एंडोपॅरासाइट्स. शरीरात राहून अन्नाचे शोषण करण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं? अंतःपरजीवी पोषण म्हटलं जातं. मी जे म्हणतो ते देखील परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. या ठिकाणी आपण उदाहरण घेऊन विचारतात, पण असंही म्हटलं जाऊ शकतं की आपल्याला पर्याय दिले जाऊ शकतं की अंतःपरजीवी पोषण याची उदाहरणे सांगा, म्हणजे काय, असं विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फळे कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ फ्रूट्स कोणते रसायन वापरले जाते? याचं उत्तर आहे कॅल्शियम कार्बाईड हे रसायन वापरलं जातं. आकर्षक व पिवळी धमक दिसणारी केळी असतील, आंबे असतील, कोणतीही फळं असतील अलीकडे पिकवण्यासाठी हे कॅल्शियम कार्बाईड रसायन वापरलं जातं. हे घातक ठरतं आपल्या शरीराच्या दृष्टीने, त्यावर बरेचदा प्रतिबंध देखील लादले जातात. कॅल्शियम कार्बाईड इज यूज टू रायपन बनानास टू मेक देम लुक अट्रॅक्टिव्ह अँड ब्राईट येलो. बनाना बरोबर आपण पाहतो की आंब्यामध्ये देखील ते वापरलं जातं. मग असे आंबे आपण जर घरी आणले तर दिसायला तर ते पिवळे धमक असतात, परंतु आतमध्ये ते कच्चे निघतात आणि त्याला कुठलीही चव आपल्याला लागत नाही. दुधाची स्निग्धता म्हणजे काय? त्यामधलं फॅट कंटेंट वाढावी म्हणून भेसळलाच अडल्ट्रेशन हा शब्द वापरला जातो. करण्यासाठी त्यात काय मिसळतात? म्हणजे फॅट वाढावं म्हणून त्यामध्ये काय मिसळलं जातं? तर युरिया मिसळलं जातं. मिसळलं जायचं तसं तर, परंतु आपल्याला प्रश्न येऊ शकतो म्हणून दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दूध विक्रेते दुधात युरिया मिसळतात. आता टेक्नॉलॉजी बदलत गेल्यामुळे हे प्रमाण देखील काय होतं, हळूहळू कमी होत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बांधकामाच्या विटा, मडकी ही कशाची उदाहरणे आहेत? तर ही आहेत मृत्तिका, सिरॅमिकची उदाहरणे. हे दिलेले पर्याय तुम्ही पहा, यामध्ये मग तुम्हाला शोधायचं आहे. कुंभाराने बनवलेली मडकी, विटा, मंगलोरी कौले ही मृत्तिकेची म्हणजे सिरॅमिकची उदाहरणे आहेत. त्यानंतर बोन चायना बनवण्यासाठी चिनी मातीमध्ये काय मिसळतात? तर याचं उत्तर आहे प्राण्यांच्या हाडाची राख मिसळली जाते. ॲनिमल बोन ॲश त्यामध्ये मिसळली जाते. आता तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला हे प्रश्न असे वाटतील की जनरल नॉलेजचे, परंतु हे सर्व प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहेत, काढलेले देखील आपल्या पाठ्यपुस्तकामधूनच आहेत. तर बोन चायना बनवण्यासाठी चिनी मातीमध्ये काय मिसळलं जातं? तर प्राण्यांच्या हाडाची राख मिसळली जाते. बोन चायना बनवण्यासाठी केओलिन आणि फेल्ड्स्पारच्या मिश्रणात, कशाचं मिश्रण असतं? ते केओलिनचं मिश्रण असतं आणि फेल्ड्स्पारचं मिश्रण असतं. तर त्यामध्ये काय असतं? प्राण्यांची राख म्हणजे बोन ॲश मिसळली जाते, म्हणून त्याला आपण बोन चायना म्हणून म्हणतो. आता त्यामध्ये डुप्लिकेट भरपूर येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पोर्सिलेन बनवण्यासाठी कोणती पांढरी माती वापरली जाते? तर पोर्सिलेन बनवण्यासाठी चीनमध्ये जी आपल्याला मिळते ती केओलिन ही पांढरी माती वापरली जाते. टू मेक पोर्सिलेन द व्हाईट क्ले फाउंड इन चायना कॉल्ड केओलिन इज यूज्ड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोखंडावर जास्ताचा पातळ लेप देण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर गॅल्व्हनायझेशन म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूंवरती जस्ताचा पातळ लेप लावतात, त्याला गॅल्व्हनायझेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिल्याचा लेप देण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? तर त्याला कलहीकरण असं म्हणतो. लक्षात घ्या, गॅल्व्हनायझेशन म्हणजे काय आपण आत्ताच पाहिलं. तर गॅल्व्हनायझेशन म्हणजे काय? तर लोखंडी वस्तूवर जस्ताचा, झिंकचा लेप आहे. आणि तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप ज्याला देतो त्याला आपण काय म्हणतो? टिनिंग म्हणतो, टायनिंग म्हणतो, किंवा कोणी टिनिंगही म्हणेल. तर टिनिंग तर कलही करणे ज्याला म्हणतो आपण. तर त्या गोष्टीत अलीकडे आता हे कमी होत चाललंय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम धातूच्या पृष्ठभागावर संरक्षक थर तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? याला काय म्हटलं जातं? ॲनोडायझिंग असं म्हटलं जातं. ॲल्युमिनियम धातूच्या पृष्ठभागावर हवेतील ऑक्सिजनसोबत अभिक्रिया होऊन नैसर्गिक थर तयार होण्याच्या प्रक्रियेला ॲनोडायझिंग असं म्हटलं जातं. हे तुम्ही लक्षात घ्या. तर तुमच्या लक्षात आलं, गॅल्व्हनायझेशन लक्षात ठेवा, लोखंडावर जास्ताचा लेप. कलही म्हणजे काय आहे? मग तांबे पितळेच्या भांड्यांना कशाचा दिलं जातं लेप? कथिलाचा लेप किंवा टीनचा लेप ज्याला आपण म्हणतो.
आणि ॲनोडायझिंग म्हणजे काय, तर ॲल्युमिनियमच्या सरफेसवर ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन जो थर तयार होतो त्याला प्रक्रियेला काय म्हटलं जातं, ॲनोडायझिंग असं इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल, द फॉर्मेशन ऑफ ए नॅचरल प्रोटेक्टिव्ह लेअर ऑन द सरफेस ऑफ ॲल्युमिनियम थ्रू अ रिॲक्शन विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज काय मग, तर ॲनोडायझिंग असं म्हटलं जातं त्या प्रक्रियेला. आता पुढचा प्रश्न आहे, सुमारे 1500 डिग्री सेल्सिअस किंवा सेंटीग्रेड पर्यंत तापून कोणती वस्तू तयार केली जाते, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ग्लास, म्हणजेच काय, काच. काच तयार करताना जे काही मिश्रण असतं ते 1500 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापवावं लागतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, औषधे ठेवण्यासाठी कोणत्या काचेचा उपयोग केला जातो. आता हे अप्लाइड पद्धतीचं सायन्स आहे आणि अलीकडं असा ट्रेंड वाढलेला आहे विचारण्याचा, की आपल्याला नुसतं घोकंपट्टीचं सायन्स नाही, तर आपल्याला त्याचे प्रत्यक्षात काय उपयोग आहे, सिग्निफिकन्स काय आहे, त्याचा वापर कसा होतो आपल्या दैनंदिन जीवनात, तर त्याच्याशी संबंधित सायन्सचं महत्त्व आपल्या लक्षात यावं म्हणून असे प्रश्न विचारले जातात. तर औषधं ठेवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर केला जातो, तर याचं उत्तर आहे बोरोसिलिकेट काच. बोरोसिलिकेट ग्लास औषध निर्मिती उद्योगात औषधे ठेवण्यासाठी वापरली जाते, त्या काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विजेचे दिवे आणि ट्यूबलाईट बनवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर होतो, तर याचं उत्तर आहे शिसेयुक्त काच, ज्याला आपण लीड ग्लास म्हणतो. चकचकीत असल्यामुळे शिसेयुक्त काचेचा उपयोग विजेचे दिवे आणि ट्यूबलाईट बनवण्यासाठी केला जातो, ड्यू टू इट्स लस्टर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुर्बीण, ज्याला टेलिस्कोप म्हटलं जातं, चष्मे, स्पेक्टॅकल्स आणि सूक्ष्मदर्शी मायक्रोस्कोप बनवण्यासाठी कोणती काच वापरली जाते, तर याचं उत्तर आहे प्रकाशीय काच, ज्याला ऑप्टिकल ग्लास असं म्हटलं जातं. इतर पर्याय तुम्ही बघून घ्या. या काचांचे देखील उपयोग तुम्हाला माहीत असले पाहिजेत. तर चष्मे असतील, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी भिंगे म्हणजे लेन्सेस बनवण्यासाठी काय असतं, तर शुद्ध प्रकाशीय काचेची गरज असते. प्युअर ऑप्टिकल ग्लास वापरला जातो त्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिरवी कच्ची फळे पिकवल्यावर कोणता घटक तयार झाल्याने लाल रंग त्या फळांना प्राप्त होतो, तर त्याचं उत्तर आहे लायकोपिन. लायकोपिन नावाचा घटक असतो. टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य काय होतं, नष्ट पावतं आणि लायकोपिन तयार होतं, तर त्यामुळे काय होतं, मग लाल रंग येतो. तर लक्षात घ्या, मग हे याचं उत्तर काय आहे, लायकोपिन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग कशामुळे येतो, याचं उत्तर आपल्याला माहित आहे की हरितद्रव्य, ज्याला क्लोरोफिल म्हटलं जातं, तर त्या क्लोरोफिलमुळे तो ग्रीन कलर त्या पानांचा असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींमध्ये पिष्टमय पदार्थ, ज्याला स्टार्च असं म्हटलं जातं, मेद म्हणजे काय, तर फॅट्स, आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्स संश्लेषण, म्हणजे वनस्पतींमध्ये पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण आणि साठवणूक कोण करते असं विचारलं. याचं उत्तर आहे अवर्ण लवके, म्हणजे ल्युकोप्लास्ट जे आहेत, अवर्ण लवके किंवा ल्युकोप्लास्ट ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतात. मराठी नाव काही असू शकतं ट्रान्सलेटेड एखाद्या वेळेस, परंतु आपल्याला इंग्लिश नाव लक्षात ठेवा, ल्युकोप्लास्ट त्याला म्हटलं जातं. ल्युकोप्लास्ट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ स्टार्च, फॅट्स अँड प्रोटीन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित न होणे ही कोणती विकृती आहे, डिसऑर्डर आहे, तर याचं उत्तर आहे मधुमेह किंवा डायबिटीस. आपण पाहिलंय, द डिस्रप्शन ऑफ ग्लुकोज लेवल इज अ टाईप ऑफ डायबिटीस अँड इज अ मोनोजेनेटिक डिसऑर्डर. म्हणजेच काय, तर रक्तातील ग्लुकोजची पातळी बिघडणे हा मधुमेहाचा प्रकार असून ती एक जनुकीय विकृती किंवा डिसऑर्डर आहे. आपण त्याला थेट रोग म्हणून टाकतो. 44+X ही गुणसूत्र रचना, क्रोमोझोमल स्ट्रक्चर कोणती अनुवांशिक विकृती, ज्याला जेनेटिक डिसऑर्डर म्हणतात. 44+X ही कोणती जेनेटिक डिसऑर्डर दाखवली जाते त्यामध्ये, तर टर्नर सिंड्रोम असं त्याला म्हटलं जातं, टर्नर सिंड्रोम. 44+X ही गुणसूत्र रचना टर्नर सिंड्रोम दर्शवते. आता टर्नर सिंड्रोम म्हणजे काय हे तुम्ही पाहून घ्या, कारण आज आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. तर 44+XXY ही गुणसूत्र रचना, क्रोमोझोमल स्ट्रक्चर ही कोणती अनुवांशिक विकृती दर्शवते, तर याचं उत्तर आहे बी. पुरुषांमधील 44+XXY ही गुणसूत्र रचना क्लाइनफेल्टर सिंड्रोम दाखवते. कोणता, बी म्हणजे कोणता, तर क्लाइनफेल्टर सिंड्रोम हे दाखवते. आपण याची माहिती नंतर घेऊया किंवा पोस्टमध्ये मी पेस्ट करून टाकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेशींना ऊर्जा पुरवणारे ऊर्जा केंद्र कोणते, तर हा अत्यंत आवडता प्रश्न आहे आणि हजारो वेळा आलेला आहे, पुन्हाही येऊ शकतो. तर त्याचं उत्तर आहे तंतुकणिका, त्याला मायटोकॉन्ड्रिया असं म्हटलं जातं. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका पेशीला ऊर्जा पुरवतात, त्यामुळे त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र असं म्हटलं जातं. मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड्स एनर्जी टू द सेल विच इज व्हाय दे आर कॉल्ड ॲज
पॉवर हाऊस ऑफ द सेल. आता मराठीमध्ये पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणून येईल किंवा सरळ सरळ पॉवर हाऊस ऑफ द सेल किंवा पेशीचे पॉवर हाऊस कोणाला म्हटलं जातं असंही विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणारी संस्था कोणती? एक्सक्रेटरी सिस्टीम ऑफ सेल असं ज्याला म्हटलं जातं, तर ती कोणती आहे? तर लयकारिका, लायसोझोम्स म्हणून ज्याला आपण म्हणतो, तर ते लयकारिका हे पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणारी, उद्ध्वस्त करणारी संस्था आहे. इंग्रजीत काय म्हणतो आपण त्याला? लायसोझोम्स आर द सिस्टीम दॅट डिस्ट्रॉईज अँड डिस्पोजेस ऑफ वेस्ट मटेरियल विदिन द सेल. पेशीचा परासरणीय दाब ज्याला आपण ऑस्मॅटिक प्रेशर म्हणतो नियंत्रित कोण ठेवतं? तर त्याचं उत्तर आहे रिक्तिका, ज्याला व्हॅक्युअल्स म्हटलं जातं. तर पेशीचा परासरणीय जो दाब आहे तर ते काय करतात? द व्हॅक्युअल मेंटेन्स अँड रेग्युलेट्स द ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ द सेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पेशींमध्ये प्रथिन संश्लेषण कोण करते? तर याचं उत्तर आहे रायबोझोम्स. रायबोझोम्स प्रथिनांचं काय करतात? संश्लेषण करतात, ज्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो? रायबोझोम्स कॅरी आउट प्रोटीन सिंथेसिस विद इन द सेल्स. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुधाचे दही बनवताना कोणते सूक्ष्मजीव किंवा मायक्रोब्स वापरले जातात? याचं उत्तर आहे लॅक्टोबॅसिलस. हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर लॅक्टोबॅसिलस मायक्रोब्स हेल्प्स इन कन्व्हर्टिंग मिल्क इनटू योगर्ट किंवा दह्यामध्ये रूपांतर करताना ते वापरले जातात. पाव जाळीदार करण्यासाठी काय वापरलं जातं? आपण जो ब्रेड खातो तो जाळीदार करण्यासाठी काय वापरलं जातं? तर बेकर्स ईस्ट किंवा नुसतं ईस्ट वापरून बनवलेले पाव आणि बेकरी उत्पादने पौष्टिकही असतात आणि जाळीदार देखील ठरतात. आता पौष्टिक म्हणण्यापेक्षा त्याला रुचकर म्हणावं लागेल. शिंबी वर्गीय किंवा लेग्युमिनस वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरणासाठी म्हणजेच काय तर नायट्रोजन फिक्सेशनसाठी कोणते जीवाणू उपयोगी ठरतात? याचं उत्तर आहे रायझोबियम. रायझोबियम जीवाणू किंवा जे बॅक्टेरिया आहेत ते शिंबीवर्गीय वनस्पतींच्या मुळावर गाठींच्या स्वरूपात आपल्याला त्या मुळांवर दिसून येतात आणि हे जीवाणू काय करतात? वातावरणातील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. रायझोबियम बॅक्टेरिया परफॉर्म नायट्रोजन फिक्सेशन ऑन द रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. लक्षात घ्या. मग हे लेग्युमिनस म्हणजे कोणते असतात? तर हरभरा, शेंगदाणा अशा प्रकारचे कडधान्य, द्विदल धान्य जे आहेत ज्याला लेग्युमिनस म्हणतात, शिंबीवर्गीय म्हटलं जातं, तर त्यांच्या मुळांवरील ज्या गाठी असतात त्यामध्ये हे रायझोबियम बॅक्टेरिया असतात जे वातावरणातील नत्राचं, नायट्रोजनचं स्थिरीकरण करून ते त्या वनस्पतीला उपलब्ध करून देतात आणि हे सहजीवी जीवन पद्धतीचं काय आहे? उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींची प्रकाश संश्लेषण ज्याला फोटोसिंथेसिस म्हणतात, ही क्रिया कशामुळे शक्य होते? तर त्याचं उत्तर आहे हरितलवके किंवा क्लोरोप्लास्ट. हरितलवकातील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमुळे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्रोड्यूस देअर किंवा प्रिपेअर देअर ओन फूड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 किंवा अधिक घटक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळल्यास काय तयार होतं? याचं उत्तर आहे मिश्रण. लक्षात घ्या, ह्या व्याख्या आहेत किंवा डेफिनेशन आहेत आता मूलद्रव्य संयुगाच्या. आपण वेगवेगळे पार्ट अभ्यासलेत, सोपेच प्रश्न आपण पाहिलेत, परंतु परीक्षेच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत म्हणून आपण ते पाहिलेले. तर आता ह्या डेफिनेशन्स आहेत, तुम्ही लक्षात घ्या की 2 किंवा अधिक घटक पदार्थ आपण घेतले आणि रँडम प्रमाणात मिसळले, त्याचं प्रमाण निश्चित ठेवलं नाही आपण, तर तयार होणाऱ्या जो काही पदार्थ तयार होतो, जे प्रपोर्शन तयार होतं त्याला काय म्हटलं जातं? मिश्रण म्हटलं जातं. ढोबळमानाने आपण कशालाही मिश्रण संयोग म्हणतो, पण केमिकल म्हणा किंवा वैज्ञानिक भाषेमध्ये 2 किंवा अधिक घटक पदार्थ जेव्हा कोणत्याही रँडम किंवा असं काही विशिष्ट प्रमाण न ठेवता जर मिसळ देतं तयार होणाऱ्याला काय म्हटलं जातं? मिश्रण म्हटलं जातं. वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयोग एकमेकांमध्ये मिसळली की मग काय तयार होतं? मिश्रण तयार होतं आणि त्यांचे प्रमाण कसं असतं? निश्चित नसतं मिसळताना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दुधातील स्निग्धकण म्हणजे फॅट पार्टिकल्स वेगळे करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर याचं उत्तर आहे अपकेंद्री पद्धत किंवा सेंट्रिफ्युगेशन ज्याला आपण म्हणतो. दुधातील स्निग्धकण फॅट पार्टिकल जे आहेत ते वेगळे करण्यासाठी सेंट्रिफ्युगेशन पद्धत वापरली जाते. त्यानंतर रंगीत द्रव्याचे पृथक्करण सेपरेशन ऑफ कलर्ड सबस्टन्स करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत वापरली जाते, ज्याला क्रोमॅटोग्राफी असं म्हटलं जातं. ही मोठी ब्रँच आहे केमिस्ट्रीमधली. तर शाईसारख्या रंगीत पदार्थांमधील वेगवेगळे रंग ओळखण्यासाठी क्रोमॅटोग्राफी ही पद्धत वापरली जाते. सर्वच फील्डमध्ये ती कामाची असते, बायोलॉजी असू द्या, केमिस्ट्री असू द्या. तर लक्षात घ्या की क्रोमॅटोग्राफी इज यूज टू आयडेंटिफाय द डिफरंट कलर्स इन कलर्ड सबस्टन्सेस लाईक इंक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मॉक ड्रिल किंवा रंगीत तालीम हे कशाचं उदाहरण आहे? तर हे आहे आपत्ती व्यवस्थापनाचं, डिझास्टर मॅनेजमेंटचं उदाहरण आहे. तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न जीकेच्या अनुषंगाने परंतु विज्ञानाचे. तर आपत्ती आल्यावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी मॉक ड्रिलची तालीम केली जाते, रंगीत तालीम केली जाते, नाटकाची केली जाते. परंतु आपण पाठ्यपुस्तकावर आधारित गोष्टींचा विचार करत आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये आपत्ती व्यवस्थापनावर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये काही घटक आहेत तर त्यावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जाऊ शकतो.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भूकंपशास्त्र संस्थेचे कार्य काय आहे? त्याचं उत्तर आहे भूकंपाचा अभ्यास व संशोधन आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था भूकंपाचा अभ्यास आणि त्यासंबंधी संशोधनाचे काय करते? कार्य करते. उत्तर सोपंच आहे, परंतु प्रश्न येऊ शकतो किंवा फिरून येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्याही पदार्थाची घनता, ज्याला आपण डेन्सिटी म्हणतो, काढण्यासाठी कोणतं सूत्र किंवा फॉर्म्युला वापरला जातो? तर वस्तुमान डिवायडेड बाय आकारमान, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम हा फॉर्म्युला वापरला जातो. पदार्थाची घनता बरोबर आहे वस्तुमान भागिले आकारमान, हे सूत्र आहे, त्यालाच मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विशिष्ट गुरुत्व, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी काढण्यासाठी कोणत्या पदार्थाच्या घनतेशी तुलना केली जाते? त्याचं उत्तर आहे पाणी. सापेक्ष घनता काढताना, रिलेटिव्ह डेन्सिटी काढताना पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता याचे गुणोत्तर विचारात घेतले जाते. व्हाईल कॅल्क्युलेटिंग रिलेटिव्ह डेन्सिटी, द रेशिओ ऑफ सबस्टन्स डेन्सिटी टू द डेन्सिटी ऑफ वॉटर इज टेकन. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या बाबतीतही तेच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाण्यात वस्तू बुडवल्यास ती तिच्या आकारमाना इतके पाणी उत्सर्जित करते किंवा बाजूला सारते, हे कोणाचं तत्व आहे? हे आहे आर्किमिडीजचं तत्व. हे तुम्ही फेमस आहे. तर आर्किमिडीजचं तत्व आहे. आर्किमिडीजच्या तत्वानुसार पाण्यात बुडवल्यावर वस्तू तिच्या आकारमाना एवढे पाणी बाजूला सारते किंवा उत्सर्जित करते. अकॉर्डिंग टू आर्किमिडीज, व्हेन अन ऑब्जेक्ट इज इमर्स्ड इन वॉटर इट डिस्प्लेसेस वॉटर इक्वल टू इट्स व्हॉल्यूम. ते बाजूला करतं तितकं. त्यानंतर पुढचा प्रश्न 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? तर याचं उत्तर आहे 332 मीटर पर सेकंद. 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 332 मीटर प्रति सेकंद इतका असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रति अंश सेल्सिअस तापमानात वाढ झाल्यास ध्वनीचा वेग कितीने वाढतो? तर याचं उत्तर आहे 0.6 मीटर प्रति सेकंद. तापमानात प्रति अंश सेल्सिअस वाढ झाल्यास ध्वनीचा वेग 0.6 मीटर प्रति सेकंदने वाढतो. विथ एव्हरी डिग्री सेल्सिअस इन्क्रीज इन टेम्परेचर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन्क्रीजेस बाय 0.6 मीटर पर सेकंद. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र कोठे स्थित आहे? महत्वाचा प्रश्न आहे. तर हे आहे पुणे या ठिकाणी. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात पुणे येथे स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सीडॅक ही जी संस्था आहे, सीडॅक ही कोठे आहे? तर ही संस्था देखील पुण्यामध्येच आहे, हे लक्षात घ्या. ही संस्था कशाची संबंधित आहे? तर संगणक का संबंधित आहे. महासंगणक वगैरे या सर्व गोष्टी आता आपल्याला माहीत पाहिजेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे परम हा महासंगणक कोणत्या संस्थेने बनवला? तर त्याचं उत्तर आहे सीडॅक या संस्थेने बनवला. भारतीय बनावटीचा पहिला सुपर कॉम्प्युटर तो होता, ज्याला आपण परम असं नाव दिलं होतं, तो सीडॅकने तयार केला होता. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणारे इन्सुलिन कोठे तयार होते? तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिन काम करतं आणि ते स्वादुपिंडात म्हणजे पॅनक्रियासमध्ये तयार होतं. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे की एज्युसॅट हा उपग्रह प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी वापरला जातो? आपण हा प्रश्न आधीच येऊन गेलेला आहे, शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो. अशा प्रकारे आज आपण 100 प्रश्न पाहिलेले आहेत. यामध्ये काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, साधारण प्रश्न आहेत. पुढचाही व्हिडिओ करूया आपण विज्ञानच्या संबंधी. तर तुम्ही जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.